वेलकम टू बॅक माय चॅनल। तर आज आम्ही शॉपिंग करायला चाललेलो आहोत। तर बहिणीचं लग्न ठरलंय त्यामुळे तर दादरला जाणार आहे। तुम्ही तर 18 एप्रिलला लग्न आहे त्यामुळे शॉपिंग करणार आहे। तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आता शॉपिंगला जायचं होतं त्यामुळे सगळं नळ वगैरे बंद आहेत का नाही ते पाहिलं आणि विंडो वगैरे सगळ्या क्लोज करून घेतल्या। बाहेर जायचं म्हटलं तर पटकन सगळं आवरावं लागतं। तर सकाळीच मी नाश्ता वगैरे केला, जेवण वगैरे काही केलं नाही, फक्त नाश्ता वगैरे बनवलेला। तर आता विंडो वगैरे सगळ्या बंद केल्या। चावी वगैरे घराची आठवणीने घ्यावी लागते, बाहेर जायची म्हणजे खूप गडबड असते। मम्मा बोलती काय करके खायला घे बोलले तर मी बोलले तिथे दुकान निघता असे बोलली मम्मा। आता आपण कुठे चाललोय? शॉप करायला कपडे आणायला का? तर आता फायनली ते आणि मी चाललेले आहे। तर बघू आता कसं भेटतंय। मला घागरा पण घ्यायचा आहे आणि साड्या पण खरेदी करायच्या, मम्मीला घ्यायचे, पप्पांना घ्यायचे, रियाचे कपडे घ्यायचे, त्यांचे कपडे घ्यायचे। आता बघूया, व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा। तर दादरमध्ये आलेलो आहोत। हरिओम शॉपमध्ये जायचं आहे। तर तिथे खूप छान साड्या मिळतात, मी इंस्टाग्रामला पाहिलं त्यामुळे मी तिथेच आलेले आहे। तर आता पाहूयात, पण त्यात आता इथे मला बघा बॅगवाला दिसलाय, बॅग घेते आणि ऊन पण खूप लागत होतं। रिया होती तर इथे बॅग आता शोधत होतो। तर माझ्याकडे बॅग होत्या पण तरी पण त्यांना आवडली, ते बोलले ही बॅग घे, छान वाटेल। तर चॉईस करायला खूपच वेळ जातो। तर ही बॅग पहिल्यांदा पाहिली तर म्हटलं नको, मग ही मी बॅग मला म्हणत होते ब्लॅक, पण ते बोलले नको। तर ब्राऊन कलरची बॅग चॉईस झाली, ती घेतली। त्यानंतर बघा रस्त्याने जाताना खूप ज्वेलरीचे शॉप आहेत। तर फक्त मी कॅमेरा फिरवला आणि माझं साडी चॉईस झाल्यानंतर मी गेले होते ज्वेलरी शॉपमध्ये, ते पण तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये कंटिन्यू करा। तर हरिओम शॉप आहे, खूप छान साड्या इथे मिळतात आणि स्वस्त पण। बस्त्याच्या ते काठापदराची शिवून साडी मिळते, नऊवारी, खूप छान छान साड्या आहेत। आणि मी पण इथे इंस्टाग्रामवरच पाहून आलेले आहे। तर इथे लग्नासाठी आपल्याला बस्ता बांधायचा असेल तर 5,000पासून स्टार्टिंग प्राईस सुरू होते। तर इथे बघा आता आम्ही साड्या पाहत होतो। पहिल्यांदा मी माझ्या आईसाठी घेत होती साडी चॉईस करायचं म्हणजे ना खूपच अवघड होतं, कारण का पटकन चॉईस पण होत नाहीत, कारण का खूप साऱ्या साड्या असतात आणि लाईटीचं फोकस असतो, त्यामुळे साड्यांचे कलर पण बदलतात, तेव्हा काहीच कळत नाही। बाहेर आल्यानंतर असं वाटतं ही साडी नव्हती घ्यायला पाहिजे, ती साडी घ्यायला पाहिजे होती। तर इथे माझ्या मम्मीला मी बघत होते साडी, तर ही पाहिली पण ती पहिल्यांदा चॉईस झाली, पण ती पण नाही घेतली, दुसरी साडी घेतली। हॅलो पण छान आहे ब्लाउज, असं नाही करू सर, परत लग्न आपलं कोणत्या साडीवर ब्लाउज लागेल? नक्षीकाम सेम नाही, शालू आहे ना, शालू मध्ये कसं लिमिटेड थांब बाबू थांब। आता इथे आम्ही जेवण करायला आलोय, खूप भूक लागली आहे ना बाबू? रियाला लय आमच्या भूक लागली। तर 3 साड्या घेतल्या आणि खूप भूक लागलेली, 2 वाजलेले आणि माझी नणंद पण आलेली, तर त्यांच्यासाठी जेवण करायचं थांबलेलो, पण त्या काही जेवण केलं नाही, त्यांना गुरुवार उपवास होता। तर इथे आता आम्ही जेवण करून घेतलं। साडी कोणती मॅच होईल? इकडे पण आहे ना, कसे वरती वगैरे छान वाटतं कोणतं।
तर ज्वेलरी काही घेतलीच नाही आम्ही. नंतर पुढे आलो, त्यांची शॉपिंग राहिली होती ती करून घेतली. अजून रियाची शॉपिंग बाकी आहे. त्यांचे पण लग्नाला सकाळी ड्रेस आणि संध्याकाळी ड्रेस 2 ड्रेस घ्यायचे होते, तर तेच त्यांचं करत होतो. व्हिडिओ कॉल करून टाका ना, कलरफुल आहे, मागे पण डिझाईन आहे सगळं. शिवसेना जय महाराष्ट्र झूम करून करा झूम. बापरे. तर हाय, रात्री मला ब्लॉग कंटिन्यू करताच आला नाही, कारण का तिथून 7:30 वाजता निघालो तर इथे 8-8:30ला पोचलो. आणि काल गुरुवार होता, साई मंदिरात आरती होती, त्यामुळे पुढे काही कंटिन्यू ब्लॉग केलाच नाही. तर साड्याची शॉपिंग वगैरे झाली, रियाची पण शॉपिंग झाली, त्यांची कपडे घेतली. आणि बहिणीचं माझं लग्न 18 एप्रिलला आहे, तर त्याआधी मी गावाला जाईल 11-12 तारखेला. तर तुम्हाला छान छान ब्लॉग पाहता येतील लग्नाचे सगळे माझे. तर चॅनलला असेच कनेक्ट राहा, म्हणजेच मी छान छान ब्लॉग घेऊन येईल. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये सांगा, आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. मग चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.